हाय एव्हरीवन. तर आज आपण बनवणार आहे चॉकलेट प्रीमिक्स, ते पण होममेड. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. इथं मी घेतलेला आहे 100 ग्रॅम मैदा आणि 1/4 कप म्हणजेच 50 ते 60 ग्रॅम साखर. तर ही साखर मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे आणि आपला हा जो बॅटर आहे तो बनवणार आहे हाफ KGच्या मेजरमेंटने. तर हे सर्व इथे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये बेकिंग पावडर आपल्याला 1 टेबलस्पून ॲड करायची आहे आणि हाफ टेबलस्पून त्याच्यामध्येच खाली मार्किंग केलेले आहे त्या स्पूनमध्ये हाफ टेबलस्पून सोडा, बेकिंग सोडा. ठीक आहे. तर ज्यावेळेस आपण कधी पण काय घेत असेल तर बेकिंग पावडरच्या अर्धा सोडा घ्यायचा आणि कोको पावडर 2 ते 3 टेबलस्पून आणि मिल्क पावडर 3 ते 4 टेबलस्पून घेतलेले आहे, कारण हे टेबलस्पून आपले मेजरमेंटचे आहेत. ठीक आहे. नॉर्मल जर आपण दुधामध्ये जर बेक करणार असेल केक तर 1 ते 2 टेबलस्पून चालतं, पण इथं मी 4 टेबलस्पून घेतलेलं आहे. आणि हे आहे सिट्रिक ॲसिड. तर हे सर्व आपल्याला मिक्स करून मिक्सरला परत एकदा सर्व ग्राइंड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. ठीक आहे. तर थोडंसं फिरवून घ्यायचं आणि इझिली आपलं रेडी होतं. किती 10 मिनटाच्या प्रोसेसमध्ये आपलं होममेड प्रीमिक्स रेडी आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला दही ॲड करायची गरज नाही. तर डबल आपल्याला इथं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. प्रीमिक्स पावडर आपली मग रेडी होणार आहे, कारण सर्व आपल्याला त्याचा एक जीव करायचा आहे. जसं आपण मार्केटमधून प्रीमिक्स आणतो सेम क्वालिटी सेम टेस्ट देतं, कारण मी तेच यूज करते त्याच्यामुळे. तर इथं मी व्हिडिओ बनवण्यासाठी थोडंसं आपला हाफ KGचा जो स्पॉन्ज असतो त्याची क्वांटिटी इथं दाखवलेली आहे. आणि हे पूर्ण हाफ KG केक आपला इथं रेडी होणार आहे. तर ह्यातला मी थोडासा 100 ग्रॅम साईडला ठेवला आहे आणि बाकीचा स्पॉन्ज आपण बॅटर रेडी करणार आहे. तर थोडंसं पाणी मिक्स करायचं. इथं पाहू शकता कसे लगेच बबल्स यायला लागले त्याच्यामध्ये. पण आपल्याला जो चॉकलेटचा प्रीमिक्स आहे तो फ्लोईंगमध्ये पाहिजे, जास्त थिक नको आहे, कारण फ्लोईंगमध्ये असेल तरच तो प्रॉपर बेस आपला स्पॉन्ज रेडी होतो. तर हाफ KGचा टीन आहे इथं 7 इंचचा. ठीक आहे. जो आपल्याकडे अवेलेबल असतो. आणि हा 180 डिग्रीवरती ओव्हनमध्ये 30 ते 35 मिनिट आपल्याला बेक करायचं आहे.